धमाल मनोरंजनासाठी बॉलिवूड स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बॉलिवूड स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मराठीसह बॉलिवूड कलाविश्वात गेल्या काही दिवसांपासून लक्ष्मण हुतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे। यामध्ये अनेक मराठी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत। यापैकीच रायाजींची भूमिका साकारणारा अभिनेता संतोष जुवेकरला गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे। एका मुलाखतीमध्ये संतोष जुवेकरने छावा सिनेमामध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाशी मी सेटवर बोललोच नाही असे वक्तव्य केले होते। यानंतर त्याला सर्वांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली होती। अनेकांनी संतोष जुवेकरचे जुने व्हिडिओ त्याने यापूर्वी केलेल्या भूमिकांचे फोटो शोधून काढत त्यावर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार सुरू केला आहे। चित्रपटात याचा रोल किती आणि हा बोलतो किती अशा प्रकारचे मीम्स संतोषच्या ट्रोलर्सकडून बनवण्यात आले होते। मात्र आता या ट्रोलिंग विरोधात मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार संतोषच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत। संतोष जुवेकरसाठी रुचिरा जाधव, धनंजय पवार यांच्या पाठोपाठच लोकप्रिय गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेंनी खास पोस्ट शेअर केली आहे। संतोष जुवेकरचा इंडस्ट्रीतील आजवरचा प्रवास सांगत अवधूतने नेटकर यांचे या पोस्टद्वारे कान टोचले आहेत। अवधूत गुप्तेंनी संतोष जुवेकरसाठी केलेली पोस्ट अशी आहे, सर्वप्रथम माझा मित्र संतोष जुवेकरचं छावा चित्रपटातील काम बघून तुम्ही जी ज्याची स्तुती केलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। आता गेल्या 2 आठवड्यांपासून त्याला जे ट्रोल करत आहात त्याबद्दल थोडंसं। अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत असल्यामुळे मला त्याच्याशी बोलावंसंच वाटलं नाही हे त्याचं वक्तव्य कुणालाही खरोखर हास्यास्पद वाटू शकतं, पण त्यावर हसण्याआधी जरा संतोषच्या आधीच्या कारकिर्दीकडे बघणं गरजेचं आहे। झेंडा चित्रपटाच्या वेळी सत्याच्या भूमिकेच्या मुळातच खूप जवळचा असलेला संतोष केवळ अजून त्या भूमिकेमध्ये शिरता यावं म्हणून संपूर्ण चित्रीकरणादरम्यान त्या चाळीतच राहिला होता। मोरया चित्रपटाच्या वेळेस देखील तसंच। एक तारा हा चित्रपट गायकाच्या आयुष्यावर आधारित त्या भूमिकेसाठी संतोष साधारणपणे वर्षभर गायन आणि गिटार वाजवणं शिकत होता। त्या वर्षातल्या माझ्या जवळपास सर्व कार्यक्रमांना केवळ ऑब्झर्व करण्यासाठी तो माझ्याबरोबर फिरत होता। हे माझ्याबरोबर केलेल्या चित्रपटांचं झालं, परंतु इतर दिग्दर्शकांबरोबर इतर चित्रपटांसाठी देखील काम करताना भूमिकेसाठी तितकाच वेडेपणा त्याने केलेला मी फार जवळून बघितलेला आहे। आता हीच जर त्याची मेथड असेल तर ती आपण सर्वांनी एक्सेप्ट करायला हवी, कारण रिझल्ट आपण बघितलेला आहे आणि तो निर्विवाद आहे। अभिनयाच्या याच वेळापायी संतोष आजही एकटा राहतो। अर्थात एकटा राहत असूनसुद्धा त्याचा एकट्याचा संसार हा दृष्ट लागण्यासारखा आहे। त्याचं घर कधीही जाऊन बघा, एखाद्या गृहिणीला लाजवेल असं टापटीप असतं। त्यातच तो जवळ राहणाऱ्या स्वतःच्या आईवडिलांची अधिक पुतणीची देखील काळजी घेतो। कुठल्याही मराठी अभिनेत्याच्या नशिबी असलेले दुर्दैवी काटकसर ही त्याच्याही नशिबी आहे, परंतु आजवर संतोषने कुणाचे पैसे बुडवल्याची किंवा नको ती देणी करून ठेवल्याची तक्रार कधीही ऐकलेली नाही। अशा सोन्यासारख्या माणसाने आणि हाडाच्या अभिनेत्याने एखाद्या चित्रपटानंतर थोडेसे श्रेय जास्त घेण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याची खिल्ली उडवली गेली। पण सहाराच्या वाळवंटामध्ये भर उन्हात पळत राहावे आणि सतत पाणी म्हणून जे भासते त्याच्याजवळ गेल्यावर ते मृगजळ निघावे असा प्रवास केलेल्या माणसाला खरोखर जर एखादा चवदार पाण्याचा तलाव मिळाला तर त्याची वेड्यासारखी नाचणे हे हास्यास्पद म्हणावे की केविलवाणे। ही शोकांतिका केवळ संतोष जुवेकरचीच नव्हे तर मराठीतील अनेक कलावंतांची आहे। वर्षभर मेहनत करून एका शुक्रवारी चित्रपट घेतो आणि शनिवारी एखादा मित्र किंवा फॅन त्याला विचारतो की बाकी नवीन काय करतोयस। त्यावेळेस त्या कलाकाराचे दुःख मीम करणाऱ्याला कधीही कळणार नाही, कारण दगडावर उमलू पाहणाऱ्या फुलाचा संघर्ष कबरीवरच्या बुरशीला कसा कळणार। त्यातून ज्या काही लोकांनी पहिलं मीम तयार केलं त्यांचं खरोखरच कौतुक आहे, कारण त्यांनी प्रवाहाविरुद्ध अर्थात सुपरहिट ठरलेल्या चित्रपटाच्या अभिनेत्याविरुद्ध विधान करण्याचे धाडस दाखवले। संतोषने देखील त्याबाबत कुठेही तक्रार न नोंदवता खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन केले। पण त्यानंतर वडाच्या झाडावर उगवलेल्या बाकीच्या पिंपळाच्या वेलींनी आता थांबायला हवं। छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत एका अमराठी अभिनेत्याचं खुल्या दिलानं स्वीकार करून तुम्ही तुमचं मोठं मन दाखवून दिलं आहे। आता आजूबाजूच्या मराठी अभिनेत्यांचं कौतुक करण्याची वेळ आली आहे। तिथे कमी पडून कमावलेलं घालवू नका। कुटुंबातील 16 आहे, एखादा कुटुंबीय विचित्र नाचला
त्याला चिडवून झालं आता पोरे, आता त्याला जवळ घ्या एवढंच आपला अवधूत गुप्ते. याच दरम्यान सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाल्यावर संतोषने स्वतः समोर येऊन माझ्या विधानाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतला गेला असं म्हटलं होतं. आता अवधूतच्या पोस्टवर कमेंट्स करत असंख्य नेटकऱ्यांनी संतोषला पाठिंबा दर्शवला आहे. सामान्य माणूस कायम संतोषदादा बरोबरच आहे. ज्यांना FB कडून पैसे मिळतात त्यांनी जास्त ट्रोल केले संतोषला. अवधूतजी खूप छान लिहिलं आहे. अवधूत गुप्ते फार बरं वाटलं हे वाचून. अवधूत खरोखर डोळ्यात पाणी आलं. आपल्या मित्राची बाजू घेणे, त्याची भूमिका समजून घेणे आणि वेळेला त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणं सुंदर आहे, अशा प्रतिक्रिया देखील नेटकऱ्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत. बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वात झळकलेला DP दादा म्हणजे धनंजय पवारने देखील संतोष जुवेकरच्या समर्थनात पोस्ट शेअर करत त्याला ट्रोल न करण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं आहे. तसेच धनंजयने त्याच्या पोस्टमध्ये संतोषला चुकीचं समजू नका असं देखील म्हटलं आहे. संतोषला मी खूप वर्षापासून ओळखतो. तो मनाने खूप निखळ आहे. सध्या तो ट्रोल होतोय पण तुम्ही त्याला चुकीचं समजू नका. तो खूप साध्या विचारांचा आहे. मनाने पूर्णपणे मराठी संस्कृती जपणारा आहे. आय होप तुम्ही सगळं बंद कराल, अशी पोस्ट शेअर करत DPने संतोषला पाठिंबा दिला आहे. या पोस्टसह DPने संतोषबरोबर एक खास फोटो देखील शेअर केला आहे. संतोषने आपले मत व्यक्त करताना सांगितले की मला जे बोलायचं होतं ते चुकीच्या पद्धतीने पोहोचले. अक्षय खन्ना खूप मोठा अभिनेता आहे पण आम्ही स्ट्रगलर्स आहोत, त्यामुळे आम्ही मुलाखती देतो. त्या चित्रपटाचा भाग असणं ही खरंच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. अशी संधी प्रत्येकाला मिळत नाही, असं संतोष आपली बाजू स्पष्ट करताना म्हणाला होता. छावा चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये विकी कौशलसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत सिंह, दिव्या दत्ता, डायना पेंटी, प्रदीप रावत, नील भूपालम, संतोष जुवेकर असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकले आहेत. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई करत आत्तापर्यंत 585 कोटीचा गल्ला जमवला आहे. मित्रांनो, संतोष जुवेकर बद्दल होणारी ट्रोलिंग आणि त्याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे सर्व अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.